जिनच्या चिरागमध्ये चिरागला घासावं लागतं तेव्हा जिन बाहेर येतो, पण आमच्याकडे पिटारा आहे त्यातून नाव बाहेर येईल आणि त्याला पारितोषिक मिळेल. आणि पारितोषिक लकी विनर काढण्यासाठी आम्ही फ्रेम मध्ये पाहतोय प्रकाशजी गोपीनाथ भोईर साहेब, संदीप उर्फ रमा मात्रे साहेब, त्याचबरोबर अनमोलजी वामन मात्रे साहेब आणि प्रशांतजी पाटेकर साहेब. इथे मात्र लकी विनर्स आपण अनाऊन्स करत आहोत. फर्स्ट लकी विनर त्याचबरोबर प्रणवजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आपण फर्स्ट लकी विनर अनाऊन्स करूयात. पहिलं नाव आहे सुनील काडुतकर. सुनील काडुतकर फर्स्ट लकी विनर. प्राइज इथे मात्र देत आहोत. त्यानंतर आपण पुढचं नाव अनाऊन्स करूयात. एकाला मिळालंय दुसऱ्याची वारी. दुसरं नाव आहे श्रेयस म्हात्रे. श्रेयस म्हात्रे. श्रेयस म्हात्रे इथे उपस्थित नाहीये. पुढचं नाव. पुढचं नाव पुढचं नाव आहे ते म्हणजेच प्रणय कदम. प्रणय कदम लकी विनर प्रणय कदम. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये दुखापतग्रस्त होते, आज स्पर्धेतून मात्र परास्त झाले. पहिल्याच फेरीमध्ये माघारी परतले, पण काही ना काही घेऊन जाऊच असं त्यांनी ठरवलंच आहे. तर आता मात्र लकी ड्रॉचे लकी विनर. आता मात्र लकी विनर आपण अनाऊन्स करूयात. नाव आहे निलेश खाटे. निलेश खारे. निलेश खारे. एकाच टीम मध्ये दोन जणांना हे लकी विनर्स लकी पारितोषिक लागलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. त्यानंतर आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळणारच आहोत. त्याआधी जर कोणाचं नाव वगैरे राहिलं असेल तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. जर कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय. आपण सर्व एकच परिवार आहोत, एकच मित्र परिवार आहोत. जर मोठ्यांची नावं राहिली असेल तर छोटे समजून चूक समजून माफ करा, आणि जर छोट्यांची नावं राहिली असतील तर आपण समोरच्यांचा आदर करून आपण माफ करून टाका. आणि पुढचं बक्षीस समारंभाकडे आपण वळणारच आहोत. तर आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आपण देऊयात पुढचं पारितोषिक. जे पारितोषिक आहे आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो ते म्हणजेच
पारितोषिक आहे ते म्हणजेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती विनंती करतोय पाहुणे आमचे आदरणीय सन्माननीय अनमोलजी म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास पारितोषिक जात आहे 16 संघांमधून ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आणि आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती आपल्या संघासाठी धावा रोखल्या. संघ आहे एनसीसी ठाकूरवाडी आणि खेळाडू आहे सुमित, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सुमितला इथे मात्र पारितोषिक दिलं जातं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि पारितोषिक देण्यासाठी मी आणि त्याचबरोबर अभयजी सावंत साहेबांकडून देखील पारितोषिक आहे, गिफ्ट आहे. गिफ्ट इथे मात्र दिलं जात आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अभिनंदन खेळाडूला, खूप चांगला खेळ. इथे मात्र सुमितचा जो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक जे उत्कृष्ट गोलंदाजाचं आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती उपस्थित पाहुणे आमचे संदीप उर्फ रमा म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे 16 संघांमधून ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक साऱ्या विकेट प्राप्त केल्या आणि समोरच्या संघाला पूर्णपणे नेस्तनाभूत केलं. पण अंतिम टप्प्यात जरूर संघ परास्त झाला. संघ आहे गावदेवी कोपर, खेळाडू आहे अश्विन उर्फ सोनू, उत्कृष्ट गोलंदाज गावदेवी कोपर. आणि ते मात्र पारितोषिक दिलं जात आहे. त्याचबरोबर अभय सावंत साहेबांकडून गिफ्ट देखील आहे. अश्विन साठी इथे मात्र पारितोषिक आहे ते म्हणजेच स्वरा स्पोर्ट्स यांच्याकडून शूज आहेत. सचिन सावंत स्वरा स्पोर्ट्सचे सर्वा. सचिन दादांची एक वेगळी ओळख देखील आहे. रात्री 3 वाजता किंवा 4 वाजता फोन करा, मॅच आहे. सचिन दादा हाजीर होतात. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे, व्यवसायाला देखील मागे ठेवतात आणि तेव्हा मात्र क्रिकेटसाठी उपस्थित होतात. पण मी म्हणेन व्यवसायाकडे देखील लक्ष देणं गरजेचं. आणि त्यांच्याच माध्यमातून स्वरा स्पोर्ट्स त्यांची सुकन्या आहे आणि तिच्या नावाने स्पोर्ट्स शॉप सुरू केलंय. आणि आता मात्र स्पर्धेमध्ये पारितोषिक देखील दिलं जात आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज. त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत ते म्हणजेच सांघिक पारितोषिक असेल. संघांना आता मात्र पारितोषिक देणार आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक शिवराज चषक 2024 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती विनंती करतोय प्रकाशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. रोख रक्कम 25,000. रोख रक्कम 25,000 रुपये. आणि संघ आहे ज्याने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. भरपूर दिवसानंतर ट्रॉफीला हात लागलेत, हात शिवशिवत होते, पण अखेरच्या क्षणाला मात्र परास्त झाले. पण हरकत नाहीये, गावदेवी कोपर संघाने विजय रेषेमध्ये विजयरथ घेऊन तर आले
आणि दुसऱ्या क्रमांकाचा हकदार ठरलेत अभिनंदन संघाचं गावदेवी कोपर, प्रशांत कोंडे अँड टीम. रोख रक्कम 25,000. फ्रेम मध्ये आपण सर्वांना पाहतोय. प्रशांतजी पाटेकर साहेब, अनमोलजी वामन म्हात्रे साहेब, जीत प्रकाश भोईर साहेब, मुकेश जिते साहेब, श्रुतेश माने साहेब, त्याचप्रमाणे संदीप उर्फ रमा म्हात्रे साहेब आणि अमीरजी कडाय साहेब. सर्वांना आपण फ्रेम मध्ये पाहतोय. सर्व कार्यरत आहेत. सर्वांची मेहनत. अभिनंदन गावदेवी कोपर. अनेकदा जोरदार टाळ्या होत्यात गावदेवी कोपर संघासाठी. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी कोपर संघाचा. त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत, जे पारितोषिक आहे टायटल पद. अर्थातच प्रथम पारितोषिक शिवराज मित्र मंडळ शिवराज चषक 2024 वर्ष दुसरं. शिवराज चषक 2024 आणि चॅम्पियन पद पटकावलंय 16 संघांमधून 15 संघांना माघारी सारलाय. आणि उद्याची ब्रेकिंग न्यूज बनलाय तो संघ आहे तो म्हणजेच एनसीसी ठाकूरवाडी. आणि प्रथम पारितोषिक जात आहे रोख रक्कम 50,000. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय प्रशांतजी पाटेकर साहेब आणि त्यांच्या सोबत सर्वजण आमचे फ्रेम मध्ये येतात. प्रशांत दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र पारितोषिक दिलं जात आहे. एनसीसी ठाकूरवाडी मागील 4-5 वर्ष हंगाम गाजवलं होतं. काही क्षणांसाठी लुप्त झाले होते, पण त्यानंतर कमबॅक असा केलाय की शिवराज चषकावरती डायरेक्ट जाऊन आपला हक्क बजावला. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत ते म्हणजे नितीनजी चौधरी. आणि त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की संघावरती विश्वास आणि संघासाठी आर्थिक पाठबळ हे असणं गरजेचं आहे. आणि याची संपूर्ण जिम्मेदारी नितीन दादा यांनी घेतलेली आहे. आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार आणि संघाच्या माध्यमातून देखील अभिनंदन संघाचं. अभिनंदन संघाचं शिवराज चषक 2024 ज्या पर्वाचा गर्व आम्हाला होता आणि त्या दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय एनसीसी ठाकूरवाडी हा संघ. अभिनंदन संघाचं चॅम्पियन पद. आणि आता मात्र अजून खेळ डेव्हलप होईल या संघाचा. अजूनही प्राइज डिस्ट्रीब्युशन शिल्लक आहे. ग्रीन अँड येलो आर्मी कुठेही जाऊ नका. अजूनही बेस्ट बॅट्समन आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पेंडिंग आहे. पुढचं पारितोषिक देणार आहोत ते म्हणजेच बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन साठी बेस्ट बॅट्समन तर चला प्लेयर्स आपण या. अजूनही बेस्ट बॅट्समन आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट शिल्लक आहे. गावदेवी कोपर आणि एनसीसी ठाकूरवाडी अजूनही प्राइज डिस्ट्रीब्युशन पेंडिंग आहे मित्रांनो. तर पारितोषिक आहे ते म्हणजेच बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट शिवराज चषक 2024. 16 संघांचा समावेश, 177 प्लेयर्स, त्यामधून एक नाव. आणि जे पारितोषिक जात आहे संघ आहे तो म्हणजेच एनसीसी ठाकूरवाडी संघाचा आकाश नसून खेळाडू आहे गावदेवी कोपर संघाचा विक्रांत परब.
बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरती विनयजी पवार साहेब. विनयजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. बेस्ट बॅट्समन पुरस्कार इथे मात्र दिला जातो. त्याचबरोबर अभयजी सावंत साहेबांकडून गिफ्ट देखील आहे. आणि त्याचबरोबर सनी स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट देखील आहे. आणि मिलिंदजी कानेटकर साहेब आणि सुरेशजी सुखदरे साहेबांचा देखील आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अभयजी सावंत साहेबांकडून देखील पारितोषिक आहे. कमाई झाली आहे गावदेवी कोपर संघाच्या खेळाडू विक्रांत परबची. त्यानंतर आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक, जे पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज. आणि मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूला जाते तो मात्र 2 पायांवरती जाणार नाही, 2 चाकांवरती जाईल. आणि पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज. 16 संघांमधून 2 संघ, 2 संघांमधून 22 खेळाडू, 22 खेळाडूंमधून 1 खेळाडू. आणि तो खेळाडू त्याला पारितोषिक जाते. पारितोषिकाच्या रूपात सायकल आहे, ट्रॉफी आहे. त्याचबरोबर अभय सावंत साहेबांकडून घड्याळ आहे, भरपूर काही आहे. पण त्याचं नाव आहे आकाश गुरसळे आणि संघ आहे एनसीसी ठाकूरवाडी. आणि टी शर्ट परिधान करून यावं लागेल. त्याचबरोबर ही जी सायकल आहे आम्हाला उपलब्ध करून दिली आहे चंद्रकांतजी बामा भोईर साहेब यांच्या स्मरणार्थ. महेशजी भोईर साहेबांनी आम्हाला ही सायकल उपलब्ध करून दिली आहे. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली आणि महेशजी भोईर साहेबांचा आभार मी व्यक्त करतो. खेळाडू आहे ते म्हणजेच आकाश गुरसळे. आणि आता मात्र सुरुवातीला मात्र खांद्यावरती आणलं जात आहे आणि खांद्यावरून आणून इथे मात्र सायकलीवर बसवलं जाईल. आता मात्र खांद्यावरती घेऊन यायची परंपरा खरोखर ही सुरुवात झाली तर गोविंदा पथकापासून. कारण की दहीहंडीला हा पुरस्कार द्यायचो आपण सर्वजण, तेव्हा मात्र खांद्यावरती गोविंदाला घेऊन यायचो. इथे मात्र एकदा जोरदार टाळ्या होत्यात आकाश गुरसळेसाठी. शिवराज चषक 2024 वर्ष दुसरं. आकाशला तर मात्र नक्की लक्षात राहील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आकाश आणि आकाशला मिळालेली सायकल. आकाशच्या हृदयामध्ये काय चालू असेल आता संपूर्ण प्रेक्षकांना माहिती आहे. कारण की बऱ्याच दिवसानंतर पारितोषिक मिळाले, ते देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि सायकल आली आहे सांघिक कोट्यामध्ये. आय थिंक दुसरी कमाई झाली आहे. सायकल मिळाली आहे. तर चला पारितोषिक आपण देत आहोत. 16 संघांचा समावेश होता. सर्वप्रथम अभिनंदन की तुला पारितोषिक मिळालंय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. शिवराज मित्रमंडळ शिवराज चषक 2024 मध्ये तू खेळत होता आणि मी म्हणेन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही मिळाली. त्यासाठी किती मेहनत आणि अनेक साऱ्या यंगस्टर्सला किंवा आणि पुढच्या खेळाडूंना तू काय मार्गदर्शन करशील? काय नाही, चांगलं खेळत राहा, प्रॅक्टिस करत राहा. बॅटिंगच्या जोरावर घेणं खूप कठीण असतं सिरीज, पण मी घेतली आता. जाऊ दे, चांगलं खेळा सगळे बस. चांगलं खेळण्यासाठी किती प्रॅक्टिस करावी लागेल? ही सायकल जिंकण्यासाठी किती सराव तू केला होता? सराव तर करतो आम्ही सगळे आमच्या गार्डन मध्ये, सगळे करतात चांगले प्रॅक्टिस. नशिबात असेल तर भेटणारच आहे कन्फर्म. सर्वात मोठा प्रश्न, ही सायकल घरी घेऊन जाशील की कोणाला तरी सेल करणार आहेस? नाही नाही, घरीच घेऊन जाणार, कोणाला सेल वगैरे नाही, घरीच घेऊन जाणार हक्काची. आणि कितवं पारितोषिक आहे सायकल तुला मिळालेली? तर ही सेकंड सायकल आहे माझी. एक सायकल भेटलेली पहिले, आता सेकंड आहे. आणि अंतिम शेवटचा प्रश्न असेल की या संपूर्ण आयोजनकर्त्यांबद्दल आणि आयोजकांबद्दल आणि या मैदानावरती खेळत असणाऱ्या या संपूर्ण परिश्रमाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. पहिले पण एक यांची झालेलं फर्स्ट वर्ष चांगलेच आहे टुर्नामेंट. मागच्या वेळेस पण भेटली अशी सायकल, बघा 10-12 रनसाठी काहीतरी गेली वाटतं.
आकाश गुरसळे फलंदाजी करत असताना कधी थरथरताना मी पाहिलं नव्हतं, पण आज बोलताना थरथरताना पाहिलंय. अभिनंदन खेळाडूसाठी. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर आपण आणि यस, ही स्पर्धा सर्वांच्या लक्षात राहावी. इतिहास जेव्हा जेव्हा साक्षीदार असेल तेव्हा तेव्हा मात्र या स्पर्धेची आठवण व्हावी. त्यासाठी एक अंतिम क्षणचित्र टिपणं खूप गरजेचं आहे, कारण की ही स्पर्धा मेमोरेबल राहावी. आणि संपूर्ण जनसमुदाय, दादांना देखील विनंती करतो, दादा आपण देखील जॉईन व्हा. दादा आपण देखील या. विशाल दादा, विशाल दादा. तर ही स्पर्धा लक्षात राहावी. अगदी वर्ष दुसरं, पर्व दुसरं, आणि अगदी छाती ठोकून सांगतो की दुसऱ्या पर्वाचा गर्व आहे आम्हाला. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये या संपूर्ण चेहऱ्यांचा, या संपूर्ण हातांचं श्रेय, या संपूर्ण परिश्रमाचं श्रेय या सर्वांना जात आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि स्वतःसाठी एकदा तुम्ही देखील जोरदार टाळ्या वाजवा, कारण की ही मेहनत आहे. आणि एखादी स्पर्धा ठेवणं हे खूप महत्वाचं आणि खूप परिश्रमाचं काम, आणि ते यशस्वीरित्या तुम्ही कंप्लीट केलं. त्यामुळे तुमचं देखील आभार आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीने, सर्व प्रेक्षकांच्या वतीने. चला, आजचा दिवस इथे मात्र समाप्त झाला असं जाहीर करतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा सूचना करतो की कोणाचं